स्पर्धा सुरू होत असतानाच वाद झाल्याचं दिसतंय। त्यामुळे आता हा वाद नेमका कशामुळे झाला याविषयी उत्सुकता आहे। दरम्यान महाराष्ट्र केसरीचा किताब नेमका कोण पटकावणार याविषयी उत्सुकता आहे। या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी राक्षे हा आज फायनल मध्ये आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे हे आपल्या सोबत जोडले गेले आहे। साहेबराव काय सांगाल, अंतिम स्पर्धा या ठिकाणी आहे, उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचं दिसतंय, नेमकं काय घडलं? गादीवरली कुस्ती होत होती, त्यामध्ये राक्षे आणि मोहोळ यांच्यामध्ये तुल्यबल लढत झाली। याच्यामध्ये पहिल्या दुसऱ्या डावामध्ये मोहोळ यांनी राक्षेंना खाली पाडलं, चितपट केल्याचं झाल्यानंतर ती अंपायरने मोहोळ जिंकण्याचा विजय केलं। मात्र त्यावरती राक्षे यांनी ऑब्जेक्शन घेतलं आहे आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर दोन्ही गटाचे ते कार्यकर्ते होते, पैलवान होते, ते आमने सामने आले होते, त्यामुळे थोडेसे बाचाबाची झालेली आहे। परंतु पंचांचा निर्णय अंतिम बनत त्यांनी हे मोहोळला विजय घोषित केलेला आहे। परंतु अजूनही मैदानावरती मॅचवरती जे आहेत ते राक्षे यांचे मित्र किंवा पैलवान जे आहेत ते उपस्थित आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याबरोबर चिटिंग झालेलं आहे, त्यामुळे ही कुस्ती परत घ्यावी असं राक्षे यांचं म्हणणं आहे। परंतु ते पंच जे आहेत पंचांनी मोहोळ यांना विजयी घोषित केलेला आहे, त्यामुळे ते देतेही म्हणताय पंचांचा निर्णय अंतिम आहे। परंतु राक्षे यांचे जे मित्र किंवा राक्षे स्वतः जे आहेत त्यांना ही कुस्ती मान्य नाहीये, त्यांना हे विजय मान्य आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की कुस्ती परत घ्या, मला ही हार मान्य नाही असं राक्षांचं म्हणणं आहे। त्यामुळे ते मॅचवरती ते कुस्तीप्रेमी होते, राक्षांचे मित्र होते, त्यांनी मात्र ऐकत नाही। तर शेवटी पोलिसांनी राक्षे यांना पोलीस बंदोबस्त बाहेर काढलेला आहे आणि याच्यावरती आता काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की अंतिम सामना संपन्न झाला आहे आणि त्यानंतर इथं जे विजयी आहेत तेही घोषित झालेले आहे, फक्त बाद झालाय, त्यामुळे अंतिम घोषणा बाकी आहे असं म्हणता येईल का? असं म्हणतात, कारण राक्षेला आता पोलिसांनी पोलीस बंदोबस्तामध्ये बाहेर काढलेला आहे। वाद होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जात आहे। राक्षे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे, मोहोळ जे आलेले आहेत मुरली मोहोळ मंत्री यांनाही ते दोघं भेटलेले आहेत, दोघांची भेट घेतली आहे आणि त्यांना हे सांगताय की त्याचं चुकीचं आहे, त्यामुळे याच्यामध्ये काय निर्णयामध्ये फेरफार होईल का हे फेरफार होणार तर नाही। परंतु राक्षे यांनी आपलं मत मुरलीचं मोहोळ जे आहे त्यांच्याकडे मांडलेलं आहे, त्या ठिकाणी अजित पवार सुद्धा आहेत, त्यांच्याशी ते बोलताय, त्यानंतर काय निर्णय होतो हे पाहावं लागेल। परंतु आता तरी मोहोळला विजय केलेला आहे आणि राक्षे हे चितपट झालेले आहेत। निश्चितच राक्षे आता या ठिकाणी मंत्र्यांशी बोलायला गेल्याचंही आपल्याला दिसतंय। डबल महाराष्ट्र केसरी राहिलेला आहे राक्षे आणि त्याच्यानंतर आता हा जो पराजय झालाय तो मान्य नाहीये, कुठेतरी हा पराजय मान्य करण्यासाठी राक्षे तयार नसल्याचं दिसतंय। जी देहबोली आहे किंवा ज्या पद्धतीनं त्यांचा संवाद सुरू आहे वरिष्ठांसोबत, त्याच्यावरून लक्षात येते नेमकं काय संवाद सुरू आहे। याच्यामध्ये राक्षे जे आहेत ते आक्रमक आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की ही कुस्ती जी आहे ही मला मान्य नाहीये। एकाला लात मारल्याचंही दिसतंय साहेबराव, एका तिथं काही सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यापैकी एकाला लात मारल्याचंही दिसतंय। हो, कारण मॅटवरती जे आहे ते कुस्ती झाली, त्याच ठिकाणी यांचे भांडण झालेले होते। राक्षे यांच्या सोबत आलेले त्यांचे मित्र जे होते ते पैलवान होते, त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये आणि स्थानिक ते कार्यकर्ते रेफरी जे होते त्यांनी हा निर्णय घेतला। त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ही थर्ड अंपायर मध्ये बघा, रेफरी ऑनलाईन बघा असं त्यांचं म्हणणं होतं। परंतु एकदा निकाल दिल्यानंतर ते पाहणं उचित नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यानंतर राक्षे मित्र जे होते पैलवान त्यांनी सुरक्षा पोलीस प्रशासन आलं होतं, त्यांच्यामध्ये थोडीशी बाचाबाच झाली आणि स्थानिक कार्यकर्ते पोलीस प्रशासनाने बाजूला करून पोलिसांनी राक्षे यांच्या मित्रांना पैलवानांना राक्षांना बाहेर दिलेलं आहे।